हर्षा मॅडम, गुड मॉर्निंग. हां, गुड मॉर्निंग सर. येस. मॅडम, किती दिवस झाले आपल्या फॅमिलीमध्ये तुम्हाला? सर मला 3 महिन्याच्या वर झाले सर. 3 महिने झाले. आणि मॅडम, तुम्ही कशासाठी आले होते आपल्या फॅमिलीमध्ये? कशासाठी जुळले होते? काय काय हेल्थ अ, इश्यू होते तुम्हाला? ना सर प्रेग्नन्सीमध्ये ट्विन्स बाळ झाले. त्याच्यामध्ये मला हर्निया झाला होता. ओके. तर 8 वर्ष झाले मला खूप त्रासही होत होता. मग ऑपरेशनचं डॉक्टर अविनाश तेलगोटे आहे सर्जन. त्यांनी सांगितलं होतं की ऑपरेशन करून घ्यावं लागते. तर बरं. मग माझा मागे भाऊ आहे सतीश शिरसाट. हा. सतीश शिरसाट तर त्यांनी मला सांगितलं, "एकदा तू येऊन बघ" म्हणे. तर मग ठाकरे सरांकडे तुमच्याकडे आलो सर आम्ही. तर 3 महिने मी घेतला न्यूट्रिशन आणि त्याच्यानंतर डॉक्टर अविनाश तेलगोटे सरांकडे गेलो आम्ही. तर हं, त्यांना एकदम नवल वाटलं, की ते म्हणत होते, की त्यांनी आधी जेव्हा मी गेली होती, त्यावेळेस ते म्हणत होते, की ऑपरेशन केव्हा करता? कारण की त्याची भीती असते म्हणे खूप. हं, हं. आणि हे न्यूट्रिशन घेतल्यामुळे नंतर मी 3 महिन्याच्या नंतर गेली तिथे, तर सरांना नवल वाटलं, की हा तर एकदम कमी दिसत आहे म्हणे, तरी आपण सोनोग्राफी करू म्हणे. तर मग सोनोग्राफी केल्यानंतर त्यांनी बघितलं खूपच कमी झाला म्हणे, एकदमच ऑपरेशनची काही एवढी गरज नाहीये म्हणे. अर्धा इंचच झालेला आहे म्हणे तो. क्या बात है. तर ते राहून गेलं. जबरदस्त, जबरदस्त. हर्नियाचं ऑपरेशन करण्याची गरज नाही पडली ना, तर इव्हन तुम्ही ऑपरेशन म्हणजे कधी ऑपरेशन करायचं असं झालं होतं ना तत्परतेमध्ये. आणि 3 महिन्यातच तुमचा तो त्रास कमी झाला. मी डिस्क्लेमर देईल, आपण कुठलेही आजार किंवा हे बरे करण्याचा क्लेम करत नाही. पण गुड न्यूट्रिशन, हेल्दी लाईफस्टाईल आणि बाकीच्या ज्या इतर गोष्टी आहेत, जे याला म्हणतात आहार, आपला सकस संतुलित आहार, हा घेतल्यानंतर मॅडम इतका बेस्ट रिझल्ट झाला. आणि वजन किती कमी झालं मॅडम? सर 8 ते 9 किलो झालं. 8-9 किलो वजन कमी झालंय. पण महत्वाचं जे होतं तुमचं हर्नियाचं, ते ऑपरेशन टळलंय. हो, हो सर. त्याच्यासाठी बरं. खूप थँक सर. धन्यवाद. सतीश सरांचं, अलका मॅडम, तुम्ही सर खूप हेल्प केली सगळ्यांनी. येस, येस. आणि थँक यू सो मच मॅडम, इतका बेस्ट रिझल्ट तुम्ही शेअर केला. कारण की भरपूर अशा लेडीज असतील किंवा जेंट्स असतील, त्यांना हा हर्नियाचा त्रास असतो आणि याला ऑपरेशनच पर्याय असतो. लास्ट पर्याय डॉक्टर ऑपरेशनच सांगतात. पण या फॅमिलीमध्ये तुम्ही आले, चांगला न्यूट्रिशन घेतलं आणि तुमची लाईफस्टाईलमध्ये सुधारणा करून तुम्ही ऑपरेशन टाळलं. आता जस्ट एक विचारतो मॅडम, ऑपरेशनला काही खर्च वगैरे सांगितला होता का तुम्हाला? हो, 40,000 सांगितला होता. 40,000 खर्च सांगितला होता. आणि या फॅमिलीमध्ये किती खर्च झाले तुमचे? माझे 15,000 20,000 झाले. 15,000 15-20 सर. 15-20,000च्या दरम्यान पकडून घ्या. म्हणजे निम्मा खर्च झाला. ऑपरेशनचा त्रास वाचला. ऑपरेशन करण्याची गरज नाही पडली आणि ऑपरेशन म्हटलं तर शेवटी आपल्या बॉडीसोबत, आपल्या शरीरासोबत ते हेच करणं आहे ना, चिरफाडच करणे. तर हा फरक असतो